मित्र हो, आजचा जो आहे प्रत्यक्ष कर्म आणि अप्रत्यक्ष कर्म यामध्ये काय डिफरन्स आहे आज आपण बघतोय आपण. तर डायरेक्ट ऑब्जेक्ट म्हणजे प्रत्यक्ष कर्म आणि इनडायरेक्ट ऑब्जेक्ट म्हणजे अप्रत्यक्ष कर्म. बघा वाक्य आहे ग्रँडफादर टोल्ड हिम अ स्टोरी. या वाक्यामध्ये दोन कर्म आहेत, एक आहे हिम आणि एक आहे स्टोरी. तर या वाक्यामध्ये अ स्टोरी जो आहे हा आहे डायरेक्ट ऑब्जेक्ट आणि हिम जो आहे हा आहे इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. इनडायरेक्ट ऑब्जेक्ट मित्र हो, तुम्हाला समजलं असेल डायरेक्ट ऑब्जेक्ट इनडायरेक्ट ऑब्जेक्ट समजून सांगतोय मी. बघा दुसरं वाक्य आहे ही गिफ्टेड हर अ कार. यामध्ये हा जो आहे अ कार हा डायरेक्ट ऑब्जेक्ट आहे आणि हर हा इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आहे. मित्र हो, डायरेक्ट ऑब्जेक्ट मध्ये प्रत्यक्ष कर्म जे असते हे व्यक्तिवाचक नसून हा वस्तुवाचक असते. प्रत्यक्ष कर्म डायरेक्ट ऑब्जेक्ट हे वस्तुवाचक असते. बघा अ स्टोरी वस्तू आहे, अ कार वस्तू आहे. तर डायरेक्ट ऑब्जेक्ट मध्ये प्रत्यक्ष कर्म वस्तुवाचक असते. तर इनडायरेक्ट ऑब्जेक्ट हिम हर हे जे आहे हे वस्तुवाचक नसून हा व्यक्तिवाचक असते. बघा हिम हर इनडायरेक्ट ऑब्जेक्ट हे व्यक्तिवाचक असते, तर डायरेक्ट ऑब्जेक्ट हे वस्तुवाचक असते. या वाक्यामध्ये ग्रँडफादर टोल्ड हिम अ स्टोरी म्हणजे आजोबांनी त्याला गोष्ट सांगितली. या वाक्यामध्ये जर समजा हिम नसेल तरी सुद्धा वाक्याचा अर्थ पूर्ण होतो. बघा ग्रँडफादर टोल्ड अ स्टोरी म्हणजे आजोबांनी गोष्ट सांगितली. तर मला तुम्हाला सांगायचं आहे जर समजा डायरेक्ट ऑब्जेक्ट आहे हा डायरेक्ट ऑब्जेक्टमध्ये प्रत्यक्ष कर्म हे वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी आवश्यक आहे, गरजेचं आहे. इनडायरेक्ट ऑब्जेक्ट हा वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी गरजेचा नाहीये. बघा ग्रँडफादर टोल्ड हिम, ग्रँडफादरने त्याला सांगितलं पण काय अर्थ पूर्ण होत नाही. तर वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी डायरेक्ट ऑब्जेक्टची आवश्यकता आहे, गरज आहे. बघा इथे पण तसंच आहे ही गिफ्टेड हर अ कार. त्याने तिला कार गिफ्ट केली असं वाक्याचा अर्थ आहे. तर बघा ही गिफ्टेड अ कार वाक्याचा अर्थ पूर्ण होतोय, त्याने कार गिफ्ट केली. पण ही गिफ्टेड हर त्याने तिला गिफ्ट काय दिलं पण काय दिलं ते नाही होते, पूर्ण अर्थ नाही निघत नाहीये, अर्थ पूर्ण निघत नाहीये. हे गिफ्टेड हर कार, ही गिफ्टेड हर अ कार. तर इथं बघा हर आणि हिम हे झाले इनडायरेक्ट ऑब्जेक्ट, हे आहेत व्यक्तिवाचक. आणि डायरेक्ट ऑब्जेक्ट हे अ स्टोरी आणि अ कार हे आहे डायरेक्ट ऑब्जेक्ट म्हणजे प्रत्यक्ष कर्म वाक्याचा अर्थ पूर्ण करणारे आहे. हा डायरेक्ट ऑब्जेक्ट आणि इनडायरेक्ट ऑब्जेक्ट मधला फरक आहे.